प्रश्न त्यांच्या अतुरात परिश्रम त्यांच्या मदतीने केले जातात आणि त्या प्रश्नाने यश लाभतं. कारण अतिशय चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय आणि त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय मानकिवली संघासमोर. संघर्ष करत असताना वडवली संघाचा गोलंदाज तुषारचा वापर मदती केला जातोय. तुषार मुंडे मैदानावरती तुषारचा वापर केला जातोय. गोलंदाज आगासन संघाचे केजू मुंडे त्याची आठवण करून देतो मैदानावरती. हा गोलंदाज एक वेगवान गोलंदाज म्हणून कल्याण डोंबिवलीचा परिचय त्यानं सातत्यानं केजूनं दिलाय. त्या केजूची आठवण करून देणारा गोलंदाज मध्ये तुम्ही पाहू शकाल. P1चं पहिलं षटक. सेकंड वरती फलंदाज एक विस्फोटक फलंदाज. फुलटॉस चेंडू मोठा फटका. वेलकम टू ग्राउंड. षटकारानं स्वागत केलं मैदानावरती गोलंदाजाचं. चेंडू सीमा पार ग्लोरियस स्ट्रोक दणदणीत षटकार. बँगळुरूचे षटकाराच्या मदतीनं वादळी सुरुवात होती मैदानावरती. एक वादळी खेळीला सुरुवात मैदानावरती पाहायला मिळतीये. स्ट्रायकर फलंदाज समाधान नवलेच्या बॅटमधनं हा दणदणीत षटकार येतोय. गोलंदाज सज्ज होतोय मैदानावरती. गोलंदाज तुषार मुंडे. राऊंड विकेट. हा चेंडू वन सेकंड फ्रंट बुटला आले. मोठा फटका दाखवायचा होता. क्षेत्रक्षण खूप चांगलं पाहायला मिळतं मिड ऑनला. तोपर्यंत बीट होतोय मैदानावरती फलंदाज समाधान नवले. समाधान नवले इज अ व्हेरी अटॅकिंग प्लेअर इन अ टेनिस क्रिकेट वर्ल्ड ॲज वेल ॲज अ मानगिवली टीम. या मानगिवली संघाच्या माध्यमातून ज्यानं सातत्यानं विस्फोट खेळी केली आहे त्या समाधान नवलेची फलंदाजी प्रेक्षकांना मैदानावरती पाहायला मिळतीये. गोलंदाज मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल तुषार. हा चेंडू फ्लाईट दिली आहे. फ्रंट बुटला आले. वाघाची दाढ खोदला पाड. चेंडू मिड विकेट सीमा पार. दे धक्का घे चक्का. 6 धावा गुड शॉट. अतिशय चांगली फलंदाजी होती मैदानावरती. एक वादळ काय असतं आणि वादळी फलंदाजी काय असते याचा परिचय मैदानावरती दिला जात आहे. अजून एक षटकार आला तर चेतनदादा गीते यांच्या मदत 500 रुपयाचं कॅश प्राईज मानकिवली संघाचे फलंदाज समाधान नवलेला दिलं जाईल. कारण 2 षटकार फलंदाज समाधान नवलेच्या बॅटमध्ये येतात आणि एक दमदार सुरुवात करतोय मानकिवली संघ. अटॅकिंग रूप धारण केलं मैदानावरती. सातत्यानं फुटवर्कचा चांगला वापर पाहायला मिळतोय. ह्या चेंडूची लेंथ पिकअप करू शकला नाही फलंदाज. फ्रंट फुटला आले. त्यानंतर अक्रॉस द बॅटने चेंडूला ओरपण्याचा प्रयत्न होता. मग चेंडू खूप दूरवर होता आणि चेंडू पडल्यानंतर बाउन्स होत नाहीये आणि यश लाभतं मैदानावरती गोलंदाज तुषार मुंडेला. कधी वर्चस्व गाजवतो फलंदाज तर कधी ताकद दाखवतो मैदानावरती गोलंदाज. अप अँड डाऊन चढाव आणि उतार या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतात. हा चेंडू समाधान नवलेसाठी. दॅट्स द बिग हिट. दिस इज द यस ॲट डस मॅसिव्ह लॉंग बिग वे षटकार. त्यामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. एटीएम खुलं होतं. या स्पर्धेचे शिल्पकार चेतनदादा गीते यांच्या एटीएम मध्ये 500 रुपये कमी होत आहेत. फलंदाज समाधान नवलेच्या अकाउंटवरती ते एटीएम मध्ये ट्रान्सफर होत आहे. कारण 3 षटकार पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण मध्ये सादर केलं जात आहे समाधान नवलेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू मैदानावरती अजून फेकायचा आणि सातत्यानं अतिशय लहानसे चिमुरडे स्वयंसेवक या रगरगत्या उन्हामध्ये स्पर्धेला प्रेम देत आहेत. कारण जे प्रेम दिलं सातत्यानं या स्पर्धेच्या शिल्पकार चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून या आयोजकांना त्यांच्या समर्थकांना आणि त्या प्रेमाच्या पोटी मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज पूर्णपणे बॅकफुटला येतो तुषार. राऊंड विकेट. षटकातला शेवटचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फाईन लेगला जज करतायत. 1 बाउंस चेंडू फील्ड होतोय. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या जातात. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा मैदानावरती येत आहेत आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट होत आहे आणि पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती धावा स्कोर मोजॉन 20. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या फलंदाज समाधान नवलेसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकारांची विस्फोटक आणि दमदार फलंदाजी या समाधान नवलेनं साकारली आहे. डीजे बाया माझ्या बशी
एका षटकाचा खेळ म्हणजे ते कंप्लीट होतोय आणि ज्या मानकेवली संघाची ताकद आहे त्यांची फलंदाजी फलंदाज समाधान नवलीनं ती ताकद म्हणजे ती पूर्णपणे दाखवून दिली आहे. अजूनपर्यंत अमोल बैकर सारखा एक विस्फोटक फलंदाज मध्ये पूर्णपणे जिम्मेदारीला उचललं मैदानावरती फलंदाज समाधाननं आणि एक विस्फोटक रूप धारण करत असताना अटॅक इज अ बेस डिफेन्स समोरच्या संघावरती प्रतिघात करणं हा या मानकेवली संघाचा बचावात्मक पवित्र हे दाखवून दिलं मैदानावरती मानकेवली संघानं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आलेत 20. आता मध्ये पी2च्या दुसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज भावेशचा वापर या ठिकाणी केला जातोय. खूप सारा दबाव असेल गोलंदाज भावेशवरती कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये संघाच्या प्रमुख गोलंदाजाला तब्बल 20 धावा इकवडल्यात. तुम्ही कुठे का होईना प्रेशर ऑन द बॉलर दडपणाखाली असतील मैदानावरती यावेळी वडवली संघाचे गोलंदाज. सेकंड वरती फलंदाज आहे अमोल बैकर मागच्या सामन्याचा हिरो कोण विसरेल अमोल बैकरला. एक चेंडू 4 धावा आणि चौकाराचा खेळ ज्यानं साकारला आणि आपल्या संघाचं अस्तित्व साकारलं आणि 100% कमेंटमेंट आपल्या संघासाठी देत असताना जी खेळी सादर केली अमोल बैकरनं अप्रतिम एक इतिहास रचला होता मागच्या सामन्यामध्ये याच अमोल बैकरनं आणि तोच अमोल बैकर सेकंड वरती एक विस्फोटक फलंदाजी सातत्यानं डाव्याच्या फलंदाजाच्या माध्यमातून मी पाहिली आहे कारण आज बदलापूर परिसरातील डाव्याचे एक स्टार खेळाडू आहेत ते म्हणजे करण धुळे ज्याच्या नावानं हा बदलापूर परिसर ओळखला. एक नवी मुंबईतील खेळाडू आहेत भूषण पाटील. हा चेंडू फ्रंटफुटला आले जबरदस्त फटका वॉटर टायमिंग फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो फलंदाज. चेंडू लॉंग ऑफ सीमा पार 4 धावा गुड शॉट. हीच ओळख या फलंदाज अमोल बैकरची गुणवत्ता आपल्यामध्ये किती आहे हे दाखवून दिलं. अमोलना फुटवर्कचा अतिशय चांगला वापर तेवढंच चांगलं टायमिंग आणि तेवढं चांगलं शॉट सिलेक्शन अमोल बैकरच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू अमोल साठी अक्रॉस द बॅटर शफल झाले होते थोडासा चेंडू पडला तर डीप राहतो आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर राहतो. दिस इज द डॉट बॉल. चौकार खाल्ल्यानंतर हा चेंडू निर्धाव फेकला जातोय. चित्र पाहिलं पण पहिल्या षटकामध्ये समाधानला षटकार आला त्यानंतर एक चेंडू निधाव त्यानंतर परत षटकार आला त्यानंतर चेंडू निधाव त्यानंतर परत षटकार आला म्हणजे सातत्यानं मोठे फटके तर एका बाजूनं बीट सुद्धा होत आहेत. मानकेवली संघाचे फलंदाज म्हणजे सीमित क्रिकेटच्या सामन्यामध्ये जरी तुम्ही 2 चेंडू बीट झाला आणि तुम्ही एक मोठा फटका दाखवला तरी सुद्धा तुम्ही एक मोठं टार्गेट 30 चेंडूवरती सेट करू शकाल. तसंख्या सिंगलने पुढे सरकतीये स्कोमोज ऑन 25 बिनगडी बाद 25 धावेची भागीदारी या मैदानावर पाहायला मिळतीये ती म्हणजे मानकेवली संघाच्या बाजूनं. ॲज द ओपनर जे स्वप्न होतं संघनायकाचं या 2 फलंदाजांना चांगली भागीदारी बनवावी आणि तीच भागीदारी या मैदानावरती साकारली जाते. समाधान आणि अमोलच्या माध्यमातून अप्रतिम चांगली बॅटिंग लाईन अप या मानकेवली संघाकडे तर दुसऱ्या बाजूने वडवली संघाची ताकद सुद्धा त्यांची फलंदाजी म्हणजे जे दोन्ही संघ फलंदाजीच्या जोरावरती हुकूमत गाजवत असतात त्या संघाला आता मात्र कुठे का होईना गोलंदाजी चांगली करावी लागेल प्रतिस्पर्धी संघासमोर. हा चेंडू रिव्हर्सचा वापर मैदानावरती चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे तुम्ही पाहू शकाल सिली मिडॉनला थोडीशी जास्त घाईमध्ये ती पाहायला मिळते वडवली संघाच्या माध्यमातून आणि अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी कलेक्टिंग चांगली होती जर थ्रो थोडासा खराब झाला असता तर नक्कीच दैव बलवंत पाहायला मिळालं असतं मानकेवली संघाचा म्हणजे तोपर्यंत यष्टीरक्षक जीवाची बाजी पणाला लावत असताना चेंडूला कलेक्ट करतोय आणि यश लाभते मैदानावरती गोलंदाज भावेशला. गोलंदाज सज्ज होते मैदानावरती भावेश हे खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वाचं. भिवंडी परिसरातील एक खेळाडू भावेश पवार एक दादा खेळाडू म्हणून टेनिस विश्वामध्ये त्याची ओळख आहे. एक खेळाडू भिवंडीचा जयेश पाटील मॅन ऑफ द वंडर बाय भिवंडी. त्यानंतर एक खेळाडू नवी मुंबईचा भूषण पाटील डाव्या त्याचे विस्फोटक फलंदाज त्याची आठवण करून देणारा फलंदाज मध्ये तुम्ही पाहू शकाल अमोल बैकरला. धपलकावती धावा सिंगलला पुढे सरकत आहेत अवंताच्या स्वरूपानं लेग बाईटच्या माध्यमातून धाव धपलकावती कन्वर्ट केली जाते आणि धपलकावती धावा 26 धावा धपलकावरती पाहायला मिळतात. कमबॅकची गरज होती म्हणजे तो कमबॅक देऊ शकले नाहीये मैदानावरती गोलंदाज भावेश त्यानंतर तुषार पूर्णपणे महागडे ठरले आणि एक मोठी धावसंख्या पॉवरमध्ये जमवली मानकेवली संघानं. अजून एक मोठा फटका वॉटर टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता मध्ये अप्रतिम प्रयत्न केलेत आणि यश सुद्धा लाभतंय. अतिशय चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी शैलेश आणि त्याच्या धनेश
आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 धावा नक्कीच रोखल्या जातात या ठिकाणी शैलेशच्या माध्यमातून आणि आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना मैदानावरती वडवली संघाचा क्षेत्ररक्षक शैलेश तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटकं मध्ये ती पूर्ण झाली आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात मैदानावरती तब्बल तुम्ही पाहू शकाल 7 आणि धापलकावरती धावा आफ्टर 2 overs गोज ऑन 27 डीजे. संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा, आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा, आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा, आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा. गुरुजी 2 षटकांचा खेळ मध्ये कंप्लीट झाला. धाबलक्यावरती धावा आफ्टर 2 overs 13.50च्या सरासरीने तब्बल 27 धावा मैदानावरती एकवटल्या गेल्यात. बिनगडी बाद 27 धावेची शानदार फलंदाजी पाहायला मिळते. सलामीच्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी येतोय तुषार म्हात्रे. पहिले षटक फेकलं तुषार मुंडेनं, त्यानंतर भावेशला पण पाहिलं आणि वन्स अगेन तुषार म्हात्रेचा वापर मैदानावरती केला जातोय तो म्हणजे या वडवली संघाच्या माध्यमातून. आता मध्ये गरज असेल धावा रोखण्याची, गरज असेल विकेट टेकर गोलंदाजीची, गरज असेल मध्ये ती ब्रेक थ्रूची, म्हणजे ही स्वप्न साकारली जातील का समोर अमोल सारखा फलंदाज आहे. चेंडू अमोलसाठी बॅकफुटला आले, लास्ट मोमेंटला बॅटचा पेस ओपन करतोय, लेट कट केले चेंडूला, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, आउटफिट फास्ट आहे, चेंडू फरार होतोय, थर्ड मॅन सीमा पार, दणदणीत चौकार. पूर्णपणे अग्रेसिव्ह आणि हार्डवर्क फलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आणि आपण किती चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट सादर करू शकतो याचं जिवंत उदाहरण मैदानावरती दिलं जातं. फलंदाज अमोल बैकरच्या माध्यमातून सातत्यानं गुणवत्तेला साजेसा खेळमध्ये ती पाहायला मिळतोय. सातत्यानं क्रिकेटमध्ये असलेली कला, त्यांच्यामध्ये असलेली ताकद, त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता आणि त्यांच्यामधली निपुणता पूर्णपणे सादर करतात मानकिवली संघाच्या बाजूनं. अजून एक मोठा फटका, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला, चूक झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि दगडी सीमा तुम्ही पाहिला असेल, चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमा पार, 4 धावा. फलकावरती धावा 35. तुषार सुद्धा आता महागडे ठरतोय, जसे महागडे ठरले तुषार मुंडे तसा महागडे ठरतोय तुषार म्हात्रे. अजून एक मोठा फटका, मध्ये झेल घेण्याची संधी असेल, प्रयत्न केले जात आहेत, वन्स अगेन चूक होतीये, चेंडू आकाशातून खाली येतोय, क्षेत्ररक्षक चेंडूला कलेक्ट करत नाहीये आणि चेंडू फरार सीमा पार. अजून 500 रुपये चेतनदादा गीते यांच्या ATM मधनं कमी होत आहेत, कारण बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी येतात फलंदाज अमोल बैकरच्या माध्यमातून. वॉट अ बॅटिंग, एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या या समाधान नवल्या आणि फलंदाज अमोलसाठी 39 धावेची शानदार फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते मानकिवली संघाच्या बाजूनं. अजून एक मोठा फटका, चेंडूला खोदून काढतो बॅट अँड बॅटच्या मधनं, या विमानात चूक होत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये चुका केल्या चिखलोली संघासमोर या वडवली संघानं आणि त्यानंतर चुकांमधनं शहाणपण शिकायला हवं होतं मी म्हणाल या वडवली संघानं, कारण वडवली संघ स्पर्धेतनं बाहेर झाला होता. त्यानंतर चिखलोली संघाचा काही कारणास्तव त्या चिखलोली संघाला स्पर्धेतनं बाहेर केलं गेलं, त्यानंतर संधी लाभली म्हणजे ती चिखलोली संघाला, म्हणजे त्या चिखलोली संघानं जो गेम सादर करायला हवा होता तो गेम मध्ये ते चिखलोली संघास सॉरी या वडवली संघाला सादर करता आला नाही या मानकिवली संघासमोर. कारण मानकिवली संघ या परिसरातील एक दादा संघ, या परिसरातील सर्वात मोठा संघ तो म्हणजे जनुमान जोवेली, त्यानंतर नाव येतं बदलापूर संघाचं, त्यानंतर नाव येतं या गणेश मित्र मंडळ मानकिवली संघाचं. हा चेंडू फ्रंट बुटला आले, जर आतापर्यंत तुम्ही फलंदाज समाधानची फलंदाजी पाहिली असेल तर एक चित्र त्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. हा फलंदाज प्रत्येक वेळी चेंडूवरती फ्रंट बुटला येऊन ऑन ड्राईव्हच्या मदतीनं ताकदीच्या जोरावरती मोठे फटके खेळतोय. मग चेंडूवरती नजर थोडीशी कमी पाहायला मिळते. तर चेंडूची वाट पाहिली फलंदाजानं, लास्ट मोमेंटपर्यंत चेंडूवरती जर तीक्ष्ण नजर ठेवली तर नक्कीच एक चांगली फलंदाजी अजून साकारू शकतील. म्हणजे अजूनपर्यंत बहादकी साकारली समाधान नवलेनं 3 षटकार आणि 1 डबलच्या मध्ये तब्बल 20
धावेचं योगदान 7 चेंडूवरती दिलाय या मानकेवली संघाला. वॉट ऑफ परफॉर्मन्स. 300च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली समाधान नवलेनं. 13 मिनिटं खेळूमध्ये ती थांबलाय. हा चेंडू ऑन साईडला मोठा फटका सादर करायचा होता. कुठे का होईना जो चेंडू तुम्ही पाहू शकाल डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. नक्कीच तो चेंडू लपवण्याचा प्रयत्न होता. पंचांना भुरळ घालायची होती या ठिकाणी या वडवली संघाला. मात्र पंच अतिशय हुशार आहेत. एक ऑफिशियल पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या मदतीनं स्वेअरचा इशारा. अवांतर धावपलकावरती येईल आणि धावपलक सिंगलने पुढे सरकेल. स्कोर मोज ऑन 41 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होता. हा चेंडू नक्कीच पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहू. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. नक्कीच एक धाव अवंताच्या रूपानं लाभेल. त्यानंतर फ्रीडचा इशारा आहे ना पंचांच्या माध्यमातून खूप गरजेचं आहे आणि अवांतर धावेनं धावसंख्या पुढे सरकतीये. धावपलकावरती धावा 42 पूर्णपणे दबावाखाली वावरतो मैदानावरती तो म्हणजे वडवली संघाचा गोलंदाज तुषार. प्रेशर ऑन द बॉलर. जी विस्फोटक फलंदाजी साकारली आहे समाधान नवलेनं त्यानंतर अमोलनं ती फलंदाजी बॅकफूटला आणली आहे वडवली संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू फुल टॉस. व्हॉट अ टायमिंग. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. दणदणीत षटकार. आमचा मोल बैकर आमचा पंकज बोले नाव गाजवती गावाचा नाव गाजवती गावाचा. षटकारांना धावसंख्या वेगानं पुढे सरकतीये. 50 धावेच्या जवळ येतो या मैदानावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना हा मानकिवली संघ धावपलकावरती धावा वाऱ्याच्या पेक्षा वेगानं पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. धावपलकावरती धावा येतात मैदानावरती 48. आता मात्र हळूहळू संध्याकाळचं वातावरण सुरू होतं. तशी तशी वाऱ्याची हलकीशी झुळूक आमच्या प्रेक्षकांना गारवा यामध्ये ती निर्माण करून देते आणि जसा जसा वेळ पुढे सरकतोय तसा तसा आमचा लाडका प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावतोय. स्कोर मोजा 48. अजूनपर्यंत मैदानावरती 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि पाहिजे पहिल्या 50 सांघिक धावेची भागीदारी मध्ये ती पाहायला मिळतीये का या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत 48 धावा कुठल्या गेल्यात त्यामध्ये 4 षटकारांचं योगदान दिलं फलंदाज समाधाननं. त्यानंतर 4 चौकार मध्ये ती दाखवलेत ते म्हणजे फलंदाज अमोल बैकरनं. अतिशय चांगली फलंदाजी मध्ये ती पाहायला मिळते. 16च्या सरासरीनं फलंदाजी होती आहे. हा चेंडू अमलसाठी दडपण पूर्णपणे जाणवतोय वडवली संघावरती. त्या क्षणाला अमोल बैकर सायकलवरती आले. डाव्या त्याचे घातक फलंदाज त्या क्षणाला लेन भरकटले मैदानावरती गोलंदाज भावेश मुंडे. किती अतूट विश्वास आहे संघनायकाचा भावेशवरती. भावेशने दुसऱ्या षटकामध्ये धावा रिकव्हर केल्या होत्या. त्या भावेशचा वापर सेकंड स्पेलमध्ये केला जातोय. तोच भावेशमध्ये ती कमबॅक करण्याचं स्वप्न घेऊन आलाय. हा चेंडू मोठा फटका सातत्यानं अतिशय वेगानं बॅटचा पेस ओपन करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं. बॅकअप लागते मध्ये ती मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाहीये हा वडवली संघ आणि 2 धावेनं 50 धावेची भागीदारी कंप्लीट होतीये. एकदा जोरामध्ये टाळ्या होऊ द्या या 2 विस्फोटक फलंदाज समाधान नवले आणि अमोल बैकर या 2 फलंदाजांसाठी आणि एकपात्री अभिनय मैदानावरती सादर केला या दोन्ही फलंदाजांना आणि जबरदस्त किल्ला लढवला जातोय. किंड लढवली जाते. झुंज देतोय मैदानावरती फलंदाज स्ट्रायकर अमोल बैकर. हा चेंडू 1 सेकंड चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ स्टंप. दिस कॉल द वाईड. अवांतर धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल आणि अवांतर धावेनं धावसंख्येमध्ये फरक पडतोय. धावपलकावरती धाव आहे तर सिंगलच्या मदतीनं 51 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 52 धावा. नक्कीच आम्ही सुद्धा सांगितलं होतं स्कोरला 52 धावा झालेत. एक वाईटची धाव टॅली केली गेली नव्हती. हा चेंडू अमोलसाठी पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक आणि अमोलसाठी फुटवर्क चांगला होता आणि चेंडू वेगानं निघून जातोय. यावेळी बऱ्याच कालावधीनंतर सुटकेचा निश्वास सोडतो मैदानावरती हा वडवली संघ आणि हा चेंडू मात्र बीट होतोय. एक स्ट्रायकर आणि दादा फलंदाज अमोल बैकर त्याच्या माध्यमातून चौकारांचा वर्षाव आपण पाहिला तर दुसऱ्या बाजूने षटकारांचा वर्षाव समाधान नवलेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय. म्हणजे जबरदस्त तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. हा चेंडू अमोलसाठी 1 सेकंड गुड डिलिव्हरी दिस टायमिंग
मध्ये चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. अजून एक वाईट बॉल. सातत्यानं दबाव मैदानावरती जाणवतं. यू डोंट शो द प्रेशर गेम. जर तुम्ही दडपणाखाली खेळाल तर तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ सादर करू शकणार नाही आहेत. तुम्ही कुठेही का होईना अशा सुद्धा धावा येतात. तुम्ही फलंदाजाने तुम्हाला बाद करायचं असेल तर चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन करणं, गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणणं आणि अचूक टप्पा आणि लाईन लेंथवरती गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या गोष्टी कंप्लीट करता येत नाही आहेत. सातत्यानं दबावाखाली वावरतोय हा वडवली संघ. हा चेंडू अजून एक मोठा फटका. फुल लेनचा चेंडू होता. मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून एक चूक होतीये मैदानावरती. पंचांचा इशारा येतो डेड बॉल. नक्कीच बेल्स हवेनं पडली आहे त्या ठिकाणी. झेल हवेमध्ये होता. म्हटलं अमोल धाव का घेत नाही हा विचार आम्ही सुद्धा करत होतो. तर पंचांचा इशारा येतो डेड बॉल. संधी होती मैदानावरती मध्ये जी चूक झाली तुम्ही पाहू शकाल किती चुकामध्ये ती वडवली संघ सादर करतोय. कारण जो झेल होता तो कन्वर्ट करता आला नव्हता. लक फॅक्टर चांगला आहे त्या ठिकाणी अमोलचा आणि मानकिवली संघाचा. ज्या क्षणाला झेल हवेमध्ये उडवला त्या क्षणाला हवेचा प्रवाह त्यांना साथ देतोय आणि बेल्स खाली पडतीये आणि पंचांचा इशारा येतोय दॅट इज अ डेड बॉल. पुन्हा एकदा नव्या जोमानं प्रयत्न करावे लागतील गोलंदाज भावेशला. स्ट्रायकरवरती फलंदाज अमोल. हा चेंडू अमोलसाठी मिस टायमिंग स्ट्रोक. लिडिंग एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. सातत्यानं जीवनदान दिले जात आहेत अमोल सारख्या विस्फोटक फलंदाजाला आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये भरीव कामगिरीमध्ये ती पाहायला मिळतीये मानकिवली संघाच्या बाजूनं. कारण ज्या चुकांमध्ये शहाणपण शिकणं गरजेचं होतं या वडवली संघाला. तो वडवली संघ सातत्यानं चुका या मैदानावरती दाखवतोय. त्यामुळे वडवली संघाला पूर्णपणे बॅकफूटला यावं लागतं आणि एक मोठं टार्गेट यामध्ये ती पाहायला मिळतं ते म्हणजे मानकिवली संघाच्या बाजूनं. सेकंडवरती फलंदाज येतोय समाधान नवले. सलामीचा फलंदाज. अजूनपर्यंत कोणत्याही गोलंदाजाला मदती यश लाभत नाही आहे. याचं कारण केलेल्या चुका क्षेत्रक्षणाने गोलंदाजांना महागड्या पडतात. वन्स अगेन फुटवर्कचा वापर. सातत्यानं फ्रंट बूटला येतो हा फलंदाज. जशा प्रकारची फलंदाजी केली जाते ज्यावेळी भारतीय संघ दबावामध्ये असेल तेव्हा महेंद्रसिंग धोनी या स्टाईलमध्ये फ्रंट बूटला येऊन मोठे फटके लॉंगॉन आणि मिड विकेटच्या डोक्यावरून सादर करत असतात. तशाच प्रकारची फलंदाजी एक फलंदाज आहे न्यूझीलंडचा मॅक्युलम त्याची आठवणमध्ये ती करून देतोय. मला फलंदाज समाधान नवले. सातत्यानं मॅक्युलमच्या माध्यमातून सुद्धा फुटवर्कचा अतिशय चांगला वापर केला जातोय. यावेळी रिवर्सचा वापर. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इनस्विंग झाला चेंडू. यावेळी गती परिवर्तन मध्ये ती पाहायला मिळते कारण चेंडूची लेन थोडीशी आखूड होती. चेंडू थोडासा स्लोवर होता आणि बऱ्याच कालावधीनंतर यश लाभतं मैदानावरती गोलंदाज भावेशला. अजूनपर्यंत एक चेंडू या षटकातला बाकी आहे आणि धावफलकावरती धावा तुम्ही पाहता तब्बल 54 आणि एक मोठं टार्गेट मैदानावरती सेट करतोय तो म्हणजे मानकिवली संघ. गोलंदाजांना मात्र प्रयत्न करावा लागेल कारण मानकिवली संघाची सुद्धा फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे 65 धाव्यांपर्यंत रोकावं लागेल या वडवली संघाच्या गोलंदाजांना. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. अजून एक वाईट बॉल. बरेच मोठं षटक या षटकामध्ये पाहायला मिळतात. तब्बल आतापर्यंत 11 चेंडू या गोलंदाजांना फेकलेत. तब्बल 6 चेंडू या षटकामध्ये स्वेर तुम्हाला पाहायला मिळतात. 5 चेंडू फेकलेत त्यामध्ये कोणताही मोठा फटका आला नाहीये. मग हा गोलंदाज लेन का भरकटतोय याचा विचार संगणकाला पडला आणि संगणक प्रश्न विचारतो गोलंदाजाला की चुकीची गोलंदाजी का भावेश तुझ्या माध्यमातून दिये. तो भावेश सातत्यानं चुका दाखवतोय. वन सेकंड रिव्हर्सचा वापर. यावेळी चांगला चेंडू आहे. फलंदाज मात्र मैदानात तुम्ही पाहू शकाल बीट होतोय. समाधान नवले. 4 षटकांचा खेळ धावफलकावरती पूर्ण होतोय. गुणतालिकेवर धावा तुम्ही पाहू शकाल. 4 षटक कंप्लीट झाल्यानंतर 55. अतिशय चांगली फलंदाजी मैदानावरती. भावेशने 2 षटकामध्ये ती फेकली. पहिल्या षटकामध्ये भावेशने धावा खर्च केल्या 7 मध्ये. हे षटक भावेशचं थोडंसं महागडं होतं आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा अवंतच्या स्वरूपाने भावेशने खर्च केला आणि 4 षटकांमध्ये 55 धावेवरती मजल मारतोय तो म्हणजे हा मानकिवली संघ. डीजे
लॉगरचं एक षटक बाकी आणि कल्पेशचा वापर मध्ये केला जात आहे. आता मात्र कल्पेशला कुठे काय ना विचार करावा लागेल, कारण 4 गोलंदाज महागडे ठरलेत. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आता त्या 4 गोलंदाजांना कुठे काय ना काळ्याच्या पडद्याआड बाजूला सारून या गोलंदाजाला मध्ये कमबॅक करावा लागेल आणि एक चांगली गोलंदाजी मध्ये सादर करावी लागेल गोलंदाज कल्पेशला, कारण 4ही गोलंदाज सबसेल अपयशी ठरलेत आतापर्यंत. त्यामुळे कुठे का होईना या कल्पेशला मैदानावरती चांगली गोलंदाजी करून धावा रिकव्हर करताना कमबॅक करून द्यावा लागेल या वडवली संघाला. गोलंदाज सज्ज होतोय, राऊंड विकेट डाव्या त्याच्या फलंदाजासाठी. लेंथ खूप लवकर पिकअप करतोय, खूप लवकर खेळलेत फलंदाज. अजून एक चूक होतीये मैदानावरती, सोपा खेळ होता, जज करता आला नाहीये. चेंडू लांगा सीमा पार, षटकार. षटकार है तो मैदानावरती अमोलच्या बॅटमॅननं हौसले की तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद रखो. मागचा सामना हरला होता हा वडवली संघ, त्यानंतर जिंकण्याची स्वप्न बाळगायची होती या वडवली संघाला, म्हणजे ती स्वप्न बाळगता आली नाहीयेत आणि पुन्हा एकदा खराब क्रिकेट वडवली संघाच्या माध्यमातून. चेंडू तो लंगा फ्लाकू वेगाने तो क्षेत्ररक्षक स्वतःच्या बॉडीचा बॉल सांभाळत असताना स्वतःचे टेम्परमेंट देतोय. आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट दिली जाते क्षेत्ररक्षक तुषारच्या माध्यमातून. मग मागच्या क्षणाला ज्या चुका झाल्या, तो झेल होता, जी भागीदारी तोडण्याची संधी होती ती भागीदारी ब्रेक करता आली नाहीये, कारण सातत्यानं जीवनदान दिलं जातं फलंदाज अमोल आणि समाधान नवलेला आणि एक मोठं टार्गेट मध्ये सेट करतोय हा मानकेवली संघ. पलकावरती धावा 62, 62 धावेचा डोंगर मैदानावरती रचला जातोय तो म्हणजे मानकेवली संघाच्या बाजूनं. आणि अजून मध्ये एकही फलंदाज बाद झाला नाहीये. 10 फलंदाजांची लाईफलाईन मानकेवली संघाच्या बाजूनं आणि त्या मानकेवली संघाला रोखणं खूप कठीण असेल मैदानावरती. गोलंदाज कल्पेशला जर क्षेत्ररक्षकांना प्रयत्न केले असते तर नक्कीच यश लाभू शकलं असतं. मग प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न कोणीही केला नाहीये, त्यामुळे अपयश लाभलं मैदानावरती या वडवली संघाला. चेंडू वन्स अगेन फ्रंट फुटला आले ऑन ड्राईव्हच्या मदत चेंडूला खोदून काढतोय. पुन्हा एकदा चूक होतीये, ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी 2 धावा एकवटल्या जातील. सातत्यानं प्रेशर 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 पूर्णपणे दडपणाखाली आला, दबावाखाली आला मैदानावरती हा वडवली संघ आणि सातत्यानं चुका होत्या त्या वडवली संघाच्या माध्यमातून आणि त्या चुकामध्ये ती सुधारता येत नाहीयेत आणि पूर्णपणे बॅकफुटला येतोय तो म्हणजे गोलंदाज कल्पेश, त्यानंतर तुषार, त्यानंतर भावेश, त्यानंतर तुषार मुंडे असे 4 गोलंदाज वापर मैदानात तुम्ही पाहता वडवली संघाच्या बाजूनं. आणि एकाही गोलंदाजाला एकाही फलंदाजाला बाद या ठिकाणी करता आला नाहीये, त्यामुळे पूर्णपणे डॉमिनेट झालाय हा वडवली संघ आणि चांगली फलंदाजी केली मैदानावरती फलंदाज अमोल बैकर आणि समाधान. चेंडू समाधानसाठी अजून एक मोठा फटका, म्हणजे यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मध्ये उंची जास्त आणि लांबी कमी आणि बऱ्याच कालावधीनंतर झेल टिपला जातोय आणि समाधान नवलेच्या खेळीचा अंत होतोय आणि जी भागीदारी तुम्ही पाहिली 64 धावेची ती भागीदारी आता मात्र ब्रेक होतीये. आता बऱ्याच कालावधीत भागीदारी ब्रेक होती. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या समाधानसाठी. 5 षटकारांची वादळी आणि झुंजार फलंदाजी समाधान नवलेनं मदतीस साकारली आणि तब्बल मैदानामध्ये समाधान नवलेनं अतिशय चांगली फलंदाजी दिली ती म्हणजे या मानकेवली संघाला आणि 64 धावेची भागीदारी शेवटच्या षटकामध्ये ब्रेक केली आहे गोलंदाजांना. हा चेंडू अजय अमोल साठी. चेंडू इथं लॉंग ऑनला एकाच अक्षमध्ये उचलून फेक करतोय, फक्त सिंगल लाभेल मैदानावरती. थोडासा दबावाखाली वावरत असताना धडपडतो गोलंदाज कल्पेश. अजून एक सिंगल आणि धाव सिंगलने पुढे सरकेल. स्कोर मोजून 65. पहिल्या सत्रातला झूम पर्यंत चेंडू बाकी 1. या चेंडूवरती मोठा फटका आला तर या स्पर्धेतल्या सर्वोत्कृष्ट धावांचा टार्गेट सेट करू शकेल, कारण चिखलोली संघाने 66 धावा कुठल्या होत्या मध्ये काही कारणास्तव त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागली पाहिजे. त्या धावेंचा रेकॉर्ड ब्रेक केला जातोय का या मानकेवली संघाच्या माध्यमातून. वन डाऊन साठी फलंदाज आलेत.
विजय क्लीन बोर्ड फलंदाज बाद चिखलोली संघाचा जो 66 धावेचा विक्रम आहे तो विक्रम मात्र अबाधित राहतोय. मध्ये मी कौतुक करेल फलंदाज समाधानचं ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. तब्बल 30 धावा कुठल्या त्यानंतर अमोल मैदानावरती 5 चौकार अमोल संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/ldp. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/. मनी बाळगलेली आशा आणि सवर्णाची गाठ उरी बांधून सलामीसाठी येतात मैदानावरती. सेकंडवरती आहे स्वप्न कल्पेश. 9 सेकंडला पाहू शकाल फलंदाज गणेश. हे 2 सलामीचे फलंदाज येत आहेत. 66 धावेचं लक्ष्य खूप मोठं टार्गेट मैदानावरती सेट केलंय. प्रति षटकामागे तब्बल 13.20च्या सरासरीनं मैदानावरती फलंदाजी करायची आहे आणि एवढं मोठं धावांचा डोंगर सलामीशी
मनाशी बाळगून हे दोन फलंदाज येतात. जर 66 धावा चेस करायचे असतील तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा येणं खूप गरजेचं असेल, तेव्हा त्या सामन्यामध्ये फाईट करू शकेल तो म्हणजे हा वडवली संघ. गेम प्ले होतो मैदानावरती. विशाल बेस विथ टीम आलेल्या सर्व लाडके रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज अतिशय चांगला दिवस आहे, तो म्हणजे महाशिवरात्रीचा महाशिवाचा दिवस आहे आणि सर्व प्रेक्षक वर्गाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. गेम प्ले होतोय सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. गेम प्ले झाल्यानंतर पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं जाईल गोलंदाज निलेशच्या माध्यमातून, ते त्याला संघर्ष करतील मैदानावरती कल्पेश आणि फलंदाज गणेश. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट. ऑफ साईडचा विचार केला, एक शॉट मिड ऑफ, एक शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक शॉट बॅकवूड पॉईंट, एक शॉट थर्ड मॅन, एक फर्स्ट लीव, एक यष्टीरक्षक तुम्ही पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक मिडॉनला पहिला चेंडू ताकद दाखवतोय मैदानावरती हा मानकिवली संघाचा गोलंदाज निलेश. मानकिवली संघाची फलंदाजी किती चांगली आहे आणि गोलंदाजी किती चांगली आहे याचं जिवंत उदाहरण मैदानावरती साकारलं जातंय. निलेशच्या माध्यमातून पहिला चेंडू वेगानं फेकलाय, चेंडूला टर्न विथ बाउन्स करतोय आणि बीट होतोय मैदानावरती वडवली संघाचा हा फलंदाज. 12 ते 14 पावलांचा रनअप आहे गोलंदाजाचा. उजव्या हाताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू लेग बिपोचं स्ट्रॉंग अपील, चेंडू पॅड वरून थोडासा बॅकफूट पॉइंटला येतोय, तोपर्यंत सिंगल बनवण्याचा वेळ होता. मानसिकता कुठे का होईना या सामन्यामध्ये टिकून ठेवावी लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये मध्ये फाईट करू शकतील ते म्हणजे वडवली संघाचे फलंदाज. कारण जो दबाव गोलंदाजांनी स्वीकारला तो दबाव जर बाजूला सारला, प्रेशर थोडंसं रिलीफ केलं तर मग ते कुठे का होईना या सामन्यामध्ये रंग भरू शकेल आणि फाईट देऊ शकेल तो म्हणजे हा वडवली संघाचा फलंदाज. गोलंदाज सज्ज होतोय निलेश. आतापर्यंत 1 धाव बलकावरती येते. अजून फलंदाजांना अकाउंट ओपन करायचं मैदानावरती, कारण लेग बायच्या सुरुवात पहिली धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. चेंडू निलेश साठी, मोठा फटका निलेशच्या चेंडूवरती. फलंदाज बॅटचा पेस ओपन करतोय. गणेश इज ऑन अ फायर. चेंडू सीमा पार, फरार, चौकार. चौकाराने संघर्षाला सुरुवात केली मैदानावरती फलंदाज गणेशनं आणि 4 धावेनं मैदानावरती या 66 धावा चेस करण्याची ताकद या फलंदाजांमध्ये हे दाखवून दिलं मैदानावरती वडवली संघानं. थोडासा जास्त वेळ घेताय मानकिवली संघ, तुम्हाला मी वन्स अगेन विनंती करतोय तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, कारण शिरगाव संघ अजून वेट करतोय कारण त्यांना अंतिम सामना आजच्या दिवसाचा खेळायचा. हा चेंडू अतिशय चांगला फुटवर्कचा वापर, क्षेत्ररक्षण तेवढं चांगला दर्जेदार पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिडॉनला उदय मराठी चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत अजून एक सिंगल मैदानावरती समजेल. आता कुठे का होईना मैदानावरती ज्या वडवली संघ या स्पर्धेतून बाहेर झाला होता आणि त्या संघाला कुठे का होईना विजयाचा अर्थ या ठिकाणी समजला असेल. जो हारता है वही तो जीतने का मतलब जानता है. आणि वडवली संघ हारल्यानंतर सुद्धा ज्यांना विजय मिळाला त्या वडवली संघाला कुठे का होईना फाईट या सामन्यामध्ये द्यावी लागेल. चिखलोली गावाचे संघनायक यांनी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आमचे आयोजक तुम्हाला कॉल करतायत. चेंडू सीमा पार जातोय, अतिशय चांगला फटका. हाय हॅन्डसम, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू जे. तसेच किरण भोईर यांना सुद्धा मी विनंती करतो आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे आयोजक तुम्हाला कॉल करतात. किरण भोईर आपण आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा या मी तुम्हाला विनंती करतो. स्वप्न जी पाहिली आहे 66 धावा चेस करण्याची आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी होती आहे. कारण सचिन तेंडुलकरनं कपिल देव यांनी एकदा प्रश्न विचारला होता सचिनला, त्यावेळी सचिननं सांगितलं होतं डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. जर तुम्हाला स्वप्न सत्यामध्ये उतरायचे असतील तर स्वप्नांचा पाठलाग तुमच्याबद्दल होणं खूप गरजेचं आहे आणि तो पाठलाग मैदानावरती केला जातो. या वडवली संघाच्या फलंदाज गणेशच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होती मैदानावरती. दोन्ही फलंदाज विजयाच्या दिशेने प्रयत्न करतायत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅकफुटला आले, ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खोदून काढतो, सिंगल कंप्लीट होती. थोड्याशा चुका होत आहेत आणि लगेच त्याचा फायदा उचलतो मैदानावरती. त्या ठिकाणी सिंगल होती, त्या ठिकाणी धावा 2 मध्ये कन्वर्ट केल्यात आणि धावसंख्या दुहेरी ती स्कोमोज ऑन 12 रन. पहिल्या षटकमध्ये ती कंप्लीट झालाय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद 12 धावेनं सुरुवात करतोय. जर कंपॅरिझन केलं आपण या दोन संघांना तर ज्यावेळी हा माणकिवली संघ फलंदाजी करत होता त्या 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, म्हणजे
8 धावेने हा संघ मागे पडतोय. अजूनपर्यंत 4 षटकांचा खेळमध्ये ती बाकी आहे जी 64 भागीदारी केली अमोलनं आणि त्यानंतर फलंदाज समाधान नवलेनं तशाच प्रकारची 50 ते 45 धावेची भागीदारी जर या ठिकाणी साकारतोय हा वडवली संघ तर सामन्यामध्ये फाईट करू शकतील हे दोन फलंदाज. दिसे Rahul. Rahul. पहिल्या षटकामध्ये 12 धावा या ठिकाणी इक्वडल्या जातात. अजूनपर्यंत समीकरणाचा विचार केला तर अजूनपर्यंत येणारे 24 चेंडू आणि 54 धावेचा डोंगर पार करायचा मैदानावरती वडवली संघाला. रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता. तर येणार कामध्ये वेळ बदलली या वडवली संघासमोर तर एक फाईट आणि निसटता विजय या सामन्यामध्ये कंप्लीट करू शकतील. फाईट केली फलंदाज गणेश आणि कल्पेशनं तर या सामन्यामध्ये एक रोमांचकपणा आणि एक अटीतटीची लढाई प्रेक्षक वर्गाला या ठिकाणी पाहायला मिळेल. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आलेत. दुसरा षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये वैभवचा वापर या ठिकाणी केला जातोय. गोलंदाज वैभव मात्र मध्ये सज्ज होतोय पंचाच्या उजवीकडून ओव्हर द विकेट. हा चेंडू रिवर्सचा वापर यश सुद्धा लाभतोय फलंदाजाला. चेंडू बॅटची वरची कडा घेऊन लॉंग स्टॉपला आउट फास्ट आहे. चेंडू फरार होतोय सीमारेषे बाहेर चौकार. बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क अतिशय चांगलं संगीत नक्कीच दुश्मनला कुठे का होईना फाईट देतोय मैदानावरती प्रतिस्पर्धी संघाला. हा स्ट्रायकर फलंदाज गणेश. 2 चौकारांचा खेळ आतापर्यंत गणेशच्या माध्यमातून आलाय. म्हणजे सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मैदानावरती वडवली संघाला. कारण 24 चेंडू 54 धावेचा मोठा डोंगर पार करायचा आणि चौकारांना सुरुवात झाली आहे. हा चेंडू वन सेकंड शफल झाले. पंचांच्या इशाऱ्याची नक्कीच आम्ही वाट पाहू. चेंडू लेग स्टिक वरना निघून जातोय. हा चेंडू मध्ये या ठिकाणी बीट होतोय आणि कमबॅक करतोय मैदानावरती गोलंदाज वैभव. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली आहे या माणकिवली संघाच्या बाजूनं. एक मानकोली संघ आहे भिवंडी परिसरातील यशपाल माळी दीपेश माळी यांसारख्या खेळाडूंना भरलेला एक तो दादा संघ भिवंडी परिसरातला. तर हा बदलापूर परिसरातील दादा संघ. परेशचा संघ तुम्ही पाहू शकाल. समाधानचा संघ पाहू शकाल. अमोल बैकरचा संघ तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर वैभव सारख्या आणि निलेश सारख्या परिपक्व गोलंदाजांनी भरलेला हा मानकोली संघ मैदानावरती मानकिवली संघ तुम्हाला मध्ये पाहायला मिळतोय. तसेच चिखलोली गावचे किरण भोईर आणि आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा कारण त्यांची प्रवेश फी 5000 रुपये बाकी आहे. चिखलोली संघ जरी तुम्ही स्पर्धेतून बाहेर झाला असला तरी तुम्हाला आयोजकांशी संपर्क साधणं खूप गरजेचं आहे. धापलकावती धावामध्ये तुम्ही पाहू शकाल. चौकारानंतर कमबॅक केल्यामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडू निदाव फेकतोय आणि आपण किती चांगल्या दर्जाचे गोलंदाज आहोत याचा परिचय दिला पाहिजे वैभवनं आणि कमबॅक केला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यानं चेंडू बीट होतं मैदानावरती. फलंदाज गणेश. त्यामुळे सामना जिंकणं खूप कठीण होईल मैदानावरती वडवली संघाला. चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. अप्रतिम लेंथ अप्रतिम लाईन मैदानावरती. पहिला चेंडू रिव्हर्सच्या मदतीने चौकार लावता त्यावेळी असं वाटलं फलंदाज स्वतःची गुणवत्ता सादर करतील. म्हणजे त्यानंतर जो कमबॅक दिला या गोलंदाज वैभवनं त्या कमबॅकला मी सल्यूट करेल. कारण पहिल्या चेंडूवरती चौकारानं ज्या फलंदाजानं स्वागत केलं त्याच फलंदाजाला टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जातं आणि बॅक टू बॅक 3 चेंडू मैदानावरती निर्धाव फेकले जातात. वॉट अ बॉलिंग. हा चेंडू फ्रंट फुटला आले. फुटवर्कचा अतिशय चांगला वापर. क्रिकेटचा मादक सौंदर्य तुम्ही पाहू शकाल. चेंडूला जमिनीला स्पर्श करत असताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हळुवारपणे विसावतोय तोपर्यंत सिंगल धापलकावरती वेगानं कंप्लीट केली जाते. निसर्गरम्य ठिकाण या स्पर्धेसाठी तुम्ही पाहताय या कार्मेल शाळेच्या बाजूला स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आमदार चषक 2017च्या माध्यमातून या परिसरातील लोकनेते सन्माननीय आमदार साहेब किसनजी कतोरे यांच्या नावाने स्पर्धा एक युवा नेतृत्व चेतनजी गीते यांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय त्या तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय.
चेंडू गुडलेन स्पॉटवर मानसिक आतमध्ये येतोय. षटकमध्ये ती कंप्लीट झाला. 24 सामना सुरू झाला त्यावेळी मी वक्तव्य केलं होतं शिवाजी दादा 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा येणं खूप गरजेचं होतं. मध्ये त्या धावा या ठिकाणी बनवता आल्या नाही आहेत. कारण एका चौकाराचा जर अपवाद वगळल्या षटकामध्ये तर 4 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजानं आणि पॉवर प्लेची 2 षटकं कंप्लीट झाल्यानंतर धापलकावरती धावा फक्त आणि फक्त 17. आता मात्र खूप मोठी फाईट द्यावी लागेल कारण समीकरण येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 49 धावेची गरज असणाऱ्या ती म्हणजे या मानकिवली सारख्या बलाढ्य संघासमोर या वडवली संघाला. चिखलोली गावचे किसन भोईर यांनी मंडळाशी संपर्क साधावा. प्रवेश फी 5000 रुपये येणे आहे. चिखलोली संघाचे संघनायक किरण स्पर्धा यूट्यूबला लाईव्ह आहे. किरण आम्हाला सुद्धा कॉल करणं चांगला वाटत नाही आहे त्यामुळे आम्ही सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा लास्ट कॉल करतोय. तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही क्लिअर करा. मग आयोजकांशी संपर्क साधणं खूप गरजेचं आहे. तिसरं षटक घेऊन होता या परिसरातील एक जबरदस्त खेळाडू याच मैदानात निदाव षटक फेकलं होतं तो परेश सिनारे. हा चेंडू परेशचं स्वागत केलंय मोठ्या फटक्यानं. क्षेत्ररक्षक साथ देतो परेशला. मिड ऑन रिझर्व मध्ये फक्त सिंगल मदती लाभेल. सिंगल डबल सामना जिंकता येणार नाही आहे कारण सातत्यानं दबाव मदती जाणवतं. कारण मोठ्या धावेचा जर पाठलाग करायचा असेल तर एकेरी दुहेरी धावेनी का मैदानामध्ये चालणार नाही आहे. मोठे फटके सातत्यानं दाखवावे लागतील तेव्हाच या सामन्यामध्ये फाईट देऊ शकेल हा वडवली संघ. परेश सज्ज होतोय. अतिशय चांगला अनुभव परेशला. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक जज करतायत क्षेत्ररक्षक. स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम शेल. वॉट अ कॅच. अमोल होते चेंडू खाली आणि अमोल सारख्या खेळाडूच्या मदतीने चुकीची अपेक्षा नसेल आणि फलंदाज बाद होतो मैदानावरती. अजून एक झटका या वडवली संघाला. खेळाडू हँडिकॅपच्या माध्यमातून आफ्रिकेला त्याला मॅन ऑफ द सिरीज भेटली. त्यानंतर बांगलादेशला अतिशय चांगली कामगिरी भारतीय हँडिकॅप संघाच्या माध्यमातून केली पाहिजे तशा प्रकारे फलंदाज मदती होतीये का. हा चेंडू मोठा फटका. क्रिकेटमधला सर्वात सेफ स्ट्रोक. बॅक टू बॉलर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. फलंदाज बाद मैदानावरती. अजून एक यश गोलंदाज परेश सिनेरला. विकेट टेकर गोलंदाजी मानकिवली संघाच्या माध्यमातून परेश सादर करतोय आणि पूर्णपणे फलंदाजांना बॅकफुटला आणलं जात आहे या मानकिवली संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येतो मैदानावरती राजेश. आता मात्र जे प्रतिनिधी आहेत वडवली संघाचे ते सुद्धा तर शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरून सुद्धा जो आनंद होता तो पूर्णपणे उडून गेला कारण त्यांना माहिती आहे जे फलंदाज धावा चेस करणार होते ते फलंदाज मधून बाहेर झाले. त्यामुळे आपल्या संघाला विजय कोण मिळवून देणार हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावरती निर्माण होता. म्हणजे जो फलंदाज झाला मैदानावरती 4थ्या क्रमांकावरती राजा. तो राजा मानकिवली संघाच्या बाजा वाजवेल का हा सुद्धा एक संघनायकाला प्रश्न पडला असेल मैदानावरती. हा चेंडू फ्रंट बुटला आले. फुटवर्कचा वापर खूप चांगला होता. मात्र चेंडू खूप चांगला फेकला जातोय परेशच्या माध्यमातून. विकेट ट्रिक बॉल होता त्या बॉलवरती मात्र चेंडू निधाव होतोय म्हणजे यश लाभत नाही मैदानावरती. या सामन्यासाठी चेतनदादा गीते यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. अमोलला त्यांचा 500 रुपयाचा कॅश प्राईज झालाय. फलंदाज समाधान नवलेला म्हणजे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज मानकिवली संघानं कमवलं. ॲज वेल ॲज गेम प्लॅन सुद्धा चांगला होता. हा चेंडू पंचांचा इशारा पाहायचा येतोय का. पंचांचा इशारा. चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाव धापलकावरती नक्कीच लाभेल.
क्रिकेटचा एमसीएचा नियम क्रमांक 25 आम्हाला सांगतोय या चेंडूवरती अवांतर धाव डबल कबड्डी कन्वर्ट केली जाईल म्हणजे इतका धावीने फरक पडणार नहीं है। बिना हवा से क्या फूल खिलेंगे जब तक बारिश ना हो और इक्के दुक्के से क्या है 66 रन का टारगेट चेस पर आएगी ये वडवली टीम जब तक चौके और छक्के ना हो। चौकार षटकार येत नाही आहेत मैदानावरती तुम्ही पूर्णपणे शांत झाला प्रेक्षक वर्ग। हा चेंडू बॅट अँड बॅटच्या बंद खोदून काढतोय क्षेत्ररक्षक जज करतोय थोडासा वेळ घेतला क्षेत्ररक्षकानं चेंडूला फील्ड करण्यासाठी तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल लॉंग ऑफला चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मानकवली संघाच्या माध्यमातून अमरीश त्या ठिकाणी स्वतःची गुणवत्ता सातत्याने आपल्या संघासाठी सादर करतोय। एक क्षेत्ररक्षक म्हणून जी भूमिका संघनायकाने त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे आणि ती भूमिका कंप्लीट करत असताना 100% कमिटमेंट या ठिकाणी हा खेळाडू सादर करतोय। परेश सज्ज होतोय यशस्वी षटक हा चेंडू रिव्हर्सचा वापर आधीच धाब्यांचा दुष्काळ जवळपास आधीच पाय मोडलेत कंबर मोडली आणि अशा क्षणाला दुधारी तलवार स्वतःच्या मानेवरती फिरवण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज राजा। 3 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट होतोय सामन्यामध्ये जास्त मजा नाही आहे आणि 3 षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकवरती धावा येतात मैदानावरती तब्बल 20 धावा येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज असेल तब्बल 46 धावेची आणि हा सामना संपल्यानंतर लगेच नाणेफेकी केली जाईल। जो संघ शिरगाव संघ सामना जिंकलाय त्या शिरगाव संघाला पाहायचा कोणता संघ फाईट देतोय। 12 चेंडू 46 धावेची गरज आहे अजूनपर्यंत परेशचं षटक चांगला फेकले गेलं पाहिजे। चौथ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज येतोय त्यामुळे परेशनं तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सामना टर्न केला निर्णायक क्षणाला आणि एक विजयाची संधी ती उपलब्ध करून दिली येणाऱ्या काळामध्ये या मानकवली संघाच्या गोलंदाजांना। गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती सागर हा सॉरी समाधान नवले एक जबरदस्त स्ट्रायकर फलंदाज। जर या क्षणाला मी म्हणेल हा मानकवली संघ पुढे सरकतोय तर मॅन ऑफ द सिरीजसाठी जी अंगठी आहे त्या रेसमध्ये कुठे का होईना हा खेळाडू शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे त्यासाठी अजूनपर्यंत दिल्ली खूप दूर आहे कारण यानंतर अजून एक सामना जिंकायचा आहे मैदानावरती या मानकवली संघाला तो म्हणजे शिरगाव सारखा संघ त्यांना फाईट करणार आहे। जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये मी समालोचनासाठी आलो तेव्हा 4 संघांना मला इम्प्रेस केला ते म्हणजे मानकवली त्यानंतर शिरगाव त्यानंतर बदलापूर गाव त्यानंतर अजून एक जो मानकवलीचा संघ पहिल्या सामन्यामध्ये खेळला या 4 संघाच्या माध्यमातून सातत्याने मी चांगलं क्रिकेट पाहिलं आहे आणि सातत्याने हे 4 संघ या स्पर्धेमध्ये सातत्याने या विभागामध्ये आपली हुकूमत गाजवत असतात आणि स्वतःची ताकद या ठिकाणी दाखवत आहेत त्यापैकी एक मानकवली संघ फ्रंट फुटला आले इनसाइड आउटच्या मध्ये चेंडूला खेळत आहे टायमिंगचा चांगला वापर होत नाहीये फक्त मनगटी ताकदीचा वापर केला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्याने लॉंग ऑफरने एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडूला फील्ड केलाय सामन्यामध्ये जास्त मजा नाही आहे प्रेक्षक वर्ग थोडासा कमी आहे जेव्हा जास्त संख्येने प्रेक्षक वर्ग असतो जास्त सामना रफ अँड टफ असतो त्यावेळी समालोचनासाठी सुद्धा एक वेगळीच मजा येत असते मग हा सामना एकतर्फा होतोय त्यामुळे कुठे का होईना पूर्णपणे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये नाराज झालाय। हा चेंडू रिव्हर्स स्वीप स्विचिटचा वापर यावी सुरेख स्ट्रोक इम्प्रेसिव्ह फटका चेंडू सीमा पार ग्लोरी स्ट्रोक 4 धावा। चमचम ट्रॉफ्या आहे स्पर्धेसाठी तुम्ही बघू शकाल आजवर मी 1.5 वर्ष झाली 2 वर्ष झाली समालोचन करतोय तर माझ्या समालोचनाच्या कारकिर्दीमध्ये एक स्पर्धा जर सोडली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक त्या स्पर्धेचा स्टँड आहे वेगळ्या तर त्या स्पर्धेचा हा बुवाच वगळला डीजे स्वर्गीय
मागे रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या ट्रॉफ्यांचा जर आपण अपवाद वगळला कारण त्या स्पर्धेचा स्टँडर्ड खूप मोठा आहे. ती स्पर्धा ग्रामीणचा वर्ल्ड कप टेनिस विश्वास म्हणून ओळखली जाते आहे. म्हणजे त्या स्पर्धेच्या ट्रॉफ्या जर आपण बाजूला सारल्या तर या ट्रॉफ्या मी म्हणजे कुठे का होईना खूप आकर्षक आहेत. शिवाय म्हणजे tenniscricket.in चे कॅमेरामॅन आहेत त्यांना एकदा विनंती करतो या ट्रॉफ्या जर एकदा स्क्रीनवरती आल्या कारण खूप चांगल्या आणि आकर्षक ट्रॉफ्या तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि या ट्रॉफ्यांना पाहून नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकली जातील. आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक संघ या ट्रॉफीला उचलण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण एक ट्रॉफी 7 फूटची तुम्हाला पाहायला मिळते आहे. सेकंड प्राइज तुम्ही पाहू शकाल 5 फुटाची ट्रॉफी आहे. थर्ड ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल 4 फुटाची चमचमते आणि आकर्षक आणि तेवढी चांगली दर्जाची ट्रॉफी या ठिकाणी उपलब्ध केली आहे. चेतन गीते यांच्या माध्यमातून मी कौतुक करेल आयोजकांचं. सामना एकतर्फा मैदानावरती सामन्यामध्ये जास्त मजा नाही आहे. हे भारतीय जनता पार्टीची ताकद सिद्ध करणारे फ्लॅग तुम्ही मैदानाच्या चारी बाजूने पाहू शकाल. भारतीय जनता पार्टीची पक्षाची ताकद कशा प्रकारे वाढवली जाईल आणि कशा प्रकारे अजूनपर्यंत येणारा युवा वर्ग या पक्षाकडे आकर्षित होईल यासाठी ही स्पर्धा तुम्ही पाहता. चेतनदा गीते यांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावाचा दबदबा तोच दबदबा क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून केला जातोय. धपलकावरती धावा जर एक नजर टाकली तर फक्त आणि फक्त 28. अजून खूप मोठा संघर्ष मैदानावरती बाकी आहे. गोलंदाज सज्ज होतात मात्र समाधान नवलेनं चांगली गोलंदाज केली फक्त 6 धावा खर्च केल्या. आता शेवटच्या षटकामध्ये वैभवचा वापर केला जातोय. सेकंड मध्ये फलंदाज आहे संतोष. चेंडू वन्स अगेन ब्लाइंड स्ट्रोक. नक्कीच कुठे का होईना सामना एकतर्फा पद्धती पाहायला मिळतोय. सातत्यानं प्रत्येकाला फलंदाजी देण्याचं स्वप्न आहे मैदानावरती. आता मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या वडवली संघाचा 2 वेळा या संघाला स्पर्धेमध्ये संधी लाभली मात्र दोन्ही वेळा संधीचं सोनं करता आलं नाही आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल या वडवली संघाचं कारण मागचा सामना हरला त्यानंतर चिखलोली संघाला आयोजकांनी बाद केला आणि वडवली संघाला विजय घोषित केला. मात्र तोच वडवली संघ पुन्हा एकदा स्पर्धेला बॅकफूटला येतोय आणि सामन्यामध्ये आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. माणकिवली संघ यावेळी मोठा फटका क्षेत्ररक्षक जज करतोय. लॉंग ऑफला वन्स अगेन अप्रतिम शेल जबरदस्त कामगिरी मैदानावरती. फलंदाज बाद अमरीश चेंडूला जज करतोय. स्पर्धेसाठी अतिशय चांगलं योगदान लाभतंय ते म्हणजे सन्माननीय शशिकांतजी गीते शहर उपाध्यक्ष भाजपा, त्यानंतर कमलाकरजी गीते उद्योजक, त्यानंतर प्रवीण गीते साहेब समाजसेवक आणि स्पर्धा तुम्ही पाहता चेतनजी गीते यांच्या माध्यमातून या सर्व भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांना बदलापूरचा विकास घडवला त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे. हा चेंडू फक्त सिंगलचा मानस असेल कारण सामन्यामध्ये जास्त मजा नाही आहे. अर्धा संघ मैदानावरती परतला. 5 फलंदाज बाद झालेत आणि अजूनपर्यंत सिंगल डबलनं सामना सुरू ठेवला आणि कमी धाव्याने सामना हारण्याचा प्रयत्न करतोय मैदानावरती तो म्हणजे माणकिवली संघ. प्रेक्षक वर्ग या ठिकाणी थोडासा नाराज झाला कारण जो सामना आवश्यक होता दोन संघांमध्ये जी फाईट प्रेक्षकांना आवश्यक होती ती फाईट मध्ये ती पाहायला मिळाली नाहीये. तसे शिरगाव संघाच्या संघनायकाला मी कॉल करतोय या पण नाणेफेकीसाठी. त्यानंतर शिरगाव वर्सेस माणकिवली असा मोठा संघ मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीस येईल. यू वॉचिंग द बिग फाईट मॅच. अतिशय चांगली लढाई या सामन्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन येणाऱ्या प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल मैदानावरती. हा चेंडू सॉफ्टरना खोदून काढतो फक्त सिंगल. एक चेंडू मध्ये ते अजून बाकी आहे. सामना जिंकतोय मैदानी माणकिवली संघ फक्त औपचारिकता. हा चेंडू लेग स्टिकच्या बार आहे. लेग ब्रेकच्या मध्ये आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. वाईट बॉल थोडंसं लेझी क्रिकेट मैदानावरती गोलंदाज वैभवच्या माध्यमातून सामना जिंकला आणि अजून मध्ये फाईट देतो मैदानावरती. हा चेंडू अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू फरार होतोय. मिड विकेट सीमा पार. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष टिकवून ठेवला. 4 धावा. LDP पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची. भरा ₹35,000 आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा. फ्री स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, सर्व्हिस टॅक्स आणि वॅट. दुर्मिळ संधी लाख मोलाची. प्रत्यक्ष साकार होणाऱ्या घराची आजच भेट द्या www.panvelkar.in/LDP. पनवेलकर ग्रुप सोबत खात्री कमीत कमी डाऊन पेमेंटची.